नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे नंदिनीला भेटायला आनंद निवासमधला एक ताई आलेल्या असतात. त्यावरती नंदिनी बोलत असते, खूप दिवसानंतर आला आहे. तर त्यावरती त्या बोलतात, खरंच माझ्या भावाचं बाळ आजारी होतं ना, तुमच्यामुळेच ते बरं झालं ना, त्या ह्याच्यातच होते. आता म्हणलं ह्या एरियात आले म्हटल्यानंतर तुमच्या जराशा सह्या लागणार होत्या, त्या घ्यायच्या होत्या. आपल्याला ज्यांनी डोनेशन दिलं आहे त्यांना आपण कळवलं पाहिजे ना, आपण कसं कसं काम केलं आहे. तर यावरती नंदिनी बोलते, हो चालेल. ती फाईल घेते आणि बोलते, ही फाईल वाचल्यानंतर मी तुम्हाला नंतर सह्या करून पाठवेन. तर त्यावरती ती बोलते, हो चालेल, मी आता निघते. तर यावरती नंदिनी बोलत असते, चहा घेऊन तर जावा. ती बोलते, नाही आधीच मी खूप उशिरा झाली आहे जॉईन, आता मला काम पाहून दे, असं बोलते. त्यानंतर त्या फाईलमध्ये ज्या लोकांची नावं घेतलेली असतात त्यामध्ये सुरेश बेडेकर म्हणजे ज्यांचा जीवाना प्रोजेक्ट भेटणार आहे त्यांचं नाव ऐकल्यानंतर नंदिनीच्या आत्ता लक्षात आलं की मला ते नाव ऐकल्यानंतर असं का वाटलं होतं, हे ओळखीचं आहे. त्यानंतर त्यांची ती फाईल ती पाहते. त्यानंतर ती लगेच त्यांना फोन लावते आणि ती तेव्हा त्यांना फोन लावते तेव्हा मात्र हे सगळं पाठीमागून रम्यानं ऐकलेलं असतं. आता रम्याच्या लक्षात येतं की आमचे जे क्लायंट आहेत ते हिच्या ओळखीचे निघाले, तर आता मी पाहतेच ही काय करते ते. आता मात्र इकडे नंदिनी फोनवरती त्यांच्याशी बोलत असेल, मात्र हे खरं असणार आहे की तिनं तिची ओळख आणि जीवाची ओळख त्यांना करून दिली असं. आता रम्याने मात्र यावरती नवीन प्लॅन आखला आहे आणि आता ती बोलते, मी आता कशी सगळ्यांची वाट लावते आणि त्यातल्या त्या स्पेशल मी आता जीवाची वाट लावणार आहे, असं तिनं ठरवलं आहे. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, पार्थ आज खूप एक्सायटेड आहे कारण की आज त्याचा भाऊ प्रेझेंटेशन करणार आहे. म्हटल्यानंतर बोलत असतो, काव्याला म्हणत असतो, काव्या तुला माहिती आहे का, मी ना जेव्हा माझा भाऊ जेव्हा घेतो ना कशामध्ये पण भाग, तेव्हा मी खूप एक्सायटेड. आम्ही लहान होतो ना तेव्हा एखाद्या ह्याच्यामध्ये त्यानं जर भाग घेतला की त्याच्यापेक्षा डबल एक्सायटेड मी असतो. आणि आज पहिल्यांदाच ना जेव्हा प्रेझेंटेशन करणार आहे त्यामुळे मी आज खूप एक्सायटेड आहे. तुला वाटायचं खरंच आज काय झालं आहे यांना, तर मी खूप आज आनंदी आहे, असं म्हणत असतो. त्यावरती तो इतका बडबड करूनही काव्याचं लक्ष मात्र काहीच नसतं, ती त्यावरती काहीच बोलत नाही. हे तिचं पार्थच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर तो तिच्याजवळ जाऊन बसतो आणि बोलतो, काय झालं आहे, इतका वेळ झाला मी बडबड करतोय, तुम्ही काहीच का बोलत नाही, काव्याला म्हणतो. तर त्यावरती काव्या बोलते, पार्थ आत्ता जर तुमच्या चेहऱ्यावरचे जे हसू आहे ते उद्या तुमच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं तर काय होणार. तर यावरती पार्थ बोलतो, काय काय म्हणायचं आहे तुम्हाला, असं कसं होईल, काय होईल. तर ती बोलते, मला टेन्शन आहे. पण ती काय टेन्शन आहे ते सांगतच नाही. तर यावरती पार्थ बोलतो, थांबा मी कॉल करतो. आता तो कोणाला कॉल करणार आहे हे ज्या काय माहीत नसेल ते पटकन कॉल करायसाठी उठलेला असतो. तेवढ्याच तिकडं रम्या आज एवढी खुश आहे आणि रेडी का होत आहे हे पाहून तिच्या आईला थोडासा शॉक बसलेला असतो. तर पार्थ जेव्हा फोन लावत असतो तेव्हा मात्र ती चिडते त्याच्यावरती. आणि आपण इकडे पाहतो काय, इकडे रम्याची आई बोलत असते, काय झालं आहे, तू एवढी का अशी एक्सायटेड आहे, तू चाललेस कुठं. तर आज ती बोलते, आज ना जीवाला 1 महिना झाला ऑफिस जॉईन करून. त्यावर ती आई बोलते, बापरे 1 महिना काढलं त्यानं. तर ती बोलते, हो आज त्याला प्रोजेक्ट भेटणार आहे ना. तर यावरती रम्या बोलते, हो त्याला प्रोजेक्ट भेटणार आहे म्हणलं. ताई बोलते, का भेटणार आहे म्हणजे. तर यावरती रम्या बोलते, आधी प्रोजेक्ट भेटणार आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जो धमाका होईल तो तू पाहतच राहशील. त्यावरती तिची आई बोलते, नक्की काय होणार आहे मला सांग ना. तर रम्या बोलते, हे सस्पेन्स असतो, तू काय काम करते सांगू. तर ती बोलते, तू एक हॅकरला फोन करणार होतीस त्याचं काय झालं. तर रम्या बोलते, मी कुठं लक्ष देऊ, ऑफिसमध्ये पण बघते हॅकरला पण फोन करते. एक काम कर की तू घरातच असते ना, तू काव्यावरती लक्ष ठेव की काव्या पण घरात असते. मग ती म्हणते, मी काय करू, काव्याला जाऊन विचारू तुझा कोण बॉयफ्रेंड होता ते. तेव्हा ती रम्या बोलते, अगं एक काम कर की तिची मूर्ख मैत्रीण नाही का अलिशा, तिला विचार की ती सगळं सांगाल बघ तुला. आपल्याला नाही का त्या कॅफेबद्दल हे तिच्याकडेच कळालं होतं. तर यावरती मात्र आता तिनं सांगितलं असतं की ज्या मैत्रिणीकडून काढते नक्कीच तुला सांगेल. आणि आता ती मात्र काय त्या करणार आहे जीवाच्या प्रोजेक्टचं ती मात्र तिनं आईला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, काव्या बोलत असते, काय हो तुम्ही का असं मला सारखं बघतेस तुम्ही कुणाला फोन लावते, असं त्याच्यावरती चिडल्यानंतर पार्थ बोलतो, हां ह्याला काय म्हणतात मग का, सामान्य भाषेमध्ये ह्याला जेलिसी म्हणतात. तर ती म्हणते, हो का जेलिसी म्हणजे काय, जातं काय. तर पार्थ सांगतो, मला माहिती आहे तुम्हाला जेलिसी म्हणजे ह्याचा अर्थ काय माहिती आहे आणि जेलिसी कोणाबद्दल होते आणि का होते हेही माहिती आहे, पण तुम्ही सांगणार नाही हेही मला माहिती आहे. तर ती बोलते असते, हो मी नाही सांगणार. त्यावर ते पार्थ बोलतो, मी पण देशमुखांचा मुलगा आहे आणि मीही तुमच्याकडूनच ते वधून घेणार, ते तुम्ही कधी सांगताय मला त्याबद्दल हीची मी वाट पाहत आहे, असं तर त्याला इनडायरेक्टली बोलत असतो. तर त्यावरती ती बोलते, ठीक आहे चालेल असं बोलते. त्यानंतर ती बोलते, काय झालं आहे, तुम्हाला वेगळंच टेन्शन आहे, तुम्हाला माझी मस्करी सुचते असं म्हणाल. पार्थ बोलतो, काय झालं आहे तेच विचारतो नाही, कशाचं टेन्शन आहे. त्यावरती ती बोलते, उद्या माझा प्रिलिमिनरीचा रिझल्ट आहे. ते ऐकल्यानंतर मात्र पार्थ हसायला लागतो आणि पार्थ बोलतो, काय काव्या ह्याचं कशाला टेन्शन घेतलं तुम्ही, असं हसायला लागतो. त्यावरती काव्या बोलते, मला इथे एवढं मोठं टेन्शन आलं तुम्ही हसताय काय, असं बोलून तिथं परत खाली बसते.
त्यावरती पार्थ बोलतो, अहो मला माहिती आहे ना तुम्ही प्रिलिम काय मेन्ससुद्धा क्रॅक करणार आहात. तर यावरती काव्या बोलते, तुम्ही उगाच मला झाडावर चढवू नका बरं का. तर यावरती पार्थ बोलतो, हे बघा मी काय तुमची काय खोटी खोटी अशी स्तुती करत नाही. मी पाहिले ना तुम्हाला त्या पुस्तकामध्ये बुडून कसा अभ्यास करत होता. म्हणजे त्या पुस्तकातलं मला काही समजत नव्हतं, पण तुमचं डेडिकेशन मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच पास होणार आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका असं बोलतो. असं बोलल्यानंतर मात्र हिला खूप आनंद होतो आणि हिचं लगेच टेन्शन जातं. त्यावरती ते पार्थला बोलते, हां आता माझं टेन्शन गेलं बरं का. तुम्ही काय करता, हळूहळू माझं टेन्शन घालवत असता आणि नंतर हळूहळू म्हणण्यापेक्षा पूर्णच माझं टेन्शन तुम्ही घालवता. असं म्हणल्यानंतर पार्थ बोलतो, हो का, बरं ठीक आहे चालेल. आता त्यावरती हिनं मात्र सांगितलेलं असतं की तुमच्या बोलण्यानं माझं आता पूर्ण टेन्शन गेलेलं आहे. आता सांगा मी तुमच्यासाठी काय करू, असं ते त्याला विचारत असते. त्यावरती पार्थ बोलतो की माझ्यासाठी काही करू नका, तुम्ही फक्त असं हसत राहा एवढंच, मला बाकी काय नको, असं पार्थ आता काव्याला बोलतं. त्यावरती मात्र हिला खूप छान वाटलेलं असतं आणि ते हसत असते. त्यानंतर बोलते, तरी पण सांगा आता काय करायला हवं. त्यानंतर तो बोलतो, ठीक आहे मी आता ऑफिसला जात आहे, माझा कोट आणा, असं त्यानं सांगितलेलं असतं. त्यानंतर तो आरशासमोर उभा राहतो, हातामध्ये कोट मागत असतो. त्यावरती ती बोलते, पाठीमागे फिरा, असं बोलल्यानंतर त्याला थोडंसं वेगळं वाटतं, हे अशी का म्हणते. त्यावरती बोलते, काव्या काय सांगितलं तुम्हाला, पाठीमागे फिरा. फिरल्यानंतर ती स्वतःमध्ये बोलते, हात वरती करा. हात वरती केल्यानंतर पार्थला थोडंसं आश्चर्य वाटत असतं, खरंच ही काव्या माझ्यासाठी करत आहे का. काव्या मात्र हात वरती केल्यानंतर पाठीमागून स्वतः कोट घालते, पुढून सरळ करते, बटणं वगैरे स्वतः घालते. हे पाहून मात्र पार्थला खूप छान वाटलेलं असतं की काव्या हळूहळू त्याच्या जवळ यायला लागली आहे आणि त्याच्या प्रेमामध्ये पडत आहे. त्यानंतर मात्र तो तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो आणि काव्या मात्र त्याचे कोटची बटणं लावत असते. आणि आज मग पार्थ काय खूप खुश असतो, कारण की काव्याने आज त्याला कोट घातलेला असतो आणि काव्याही त्याच्याकडे पाहून स्माईल करत असते, कारण की काव्याचं एवढं मोठं टेन्शन पार्थमुळेच गेलेलं असतं, त्यामुळे ती आता खुश असते ना. त्यानंतर आपण पाहतो का यांचं हे झाल्यानंतर इकडे जीवाना देवापुढे बसलेला असतो आणि उभा राहून देवाला म्हणत असतो, देवा मी काय तुझ्याकडे सारखं सारखं काही मागा येत नाही, पण आज एवढंच मागतो की माझ्या मनामधली भीती आहे तिला जिंकून देऊ नको, असं म्हणतो. तेवढ्यातच तिथं आई आलेली असते. आई बोलते, नाही तुझ्या मनातली भीती जिंकणार नाही, तू छान प्रेझेंटेशन करशील, असं तो बोलत असतो. त्यावरती आई जीवा म्हणतो, हो का. तर यावरती आई बोलते, हो ह्यावेळी काहीच गडबड होणार नाही, कारण की ह्यावेळी माझा जीवा मनापासून काम करतो आणि जेव्हा तो मनापासून काम करतो ना तेव्हा तो खूप छान करतो. आधी जीवावर येऊन कामाला जाणारा जीवा आज एवढ्या डेडिकेशननं कामाला जातं, हे पाहून मला खूप छान वाटतं. यावरती जीवा बोलतो, जगातल्या प्रत्येक आईला वाटत असतं की आपलाच मुलगा जिंकणार. असं म्हणल्यानंतर नंदिनी बोलते, आई जे काही बोलल्या त्या तेच मी बोलणार होते, माझ्या मनातलंच बोलल्या. पण हे बघा आईलाच नाही तर प्रत्येक बायकोलाही वाटत असतं की आपल्या नवऱ्याने जिंकावं. तर यावरती आई बोलत असते, हो बरोबर आहे ना, आता काय टेन्शनचं काम आहे का, माझा जीवा छानपैकी काम करणार आहे. आणि नंदिनी हसत असते. नंदिनी म्हणते, हो मलाही माहीत आहे की मलाही वाटतं की माझ्या नवऱ्यानं मैदान हे जिंकलंच पाहिजे बरं का, असं म्हणत असते. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका हो, असं बोलल्यानंतर ते एक सांगते, तुम्हाला सांगू का काय करायचं माहिती आहे का, जर टेन्शन आलं ना आवडत्या व्यक्तीचा चेहरा ना आपल्या डोळ्यासमोर यायचा, मग सगळं टेन्शन जातं, असं बोलते. आणि त्यांना दही साखर देते, तुमचा दिवस छान जाणार आहे, प्रोजेक्ट तुम्हालाच मिळणार आहे, तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, असं म्हणत असते. एवढं सांगितल्यानंतर आता जीवा तिला बोलतो, थँक्यू म्हणल्यानंतर आई बोलते, हे मात्र बरं आहे, छान आहे बरं का. आई मागापासून एवढी बडबड करून एवढं काय सांगते, आईला थँक्यू नाही काय नाही, आणि बायकोने एवढंसं काय सांगितलं की बायकोला लगेच थँक्यू म्हणायचं. असं बोलल्यानंतर जीवा बोलतो, मग काय करू सांग, पाया पडू तिच्या, असं बोलून तिच्या पाया पडायला लागल्यानंतर आई बोलते, नाही रे बाबा पाया पडायचं नसतं, बायकोला प्रेमानं मिठी मारायची असते, असं म्हणल्यानंतर तो तिथे मिठी मारायला लागल्यानंतर मात्र नंदिनी हसते आणि अहो हे काय. त्यानंतर आई बोलते, बरं बाद झाली चेष्टा मस्करी, जा आजचा दिवस खूप छान जाणार आहे. यावरती मात्र जीवा बोलतो, हो मला तर तुम्ही छान खोट्या आशा दाखवलेत, पण असून दे, मला त्या आशांची आज गरज आहे, असं बोलतो. त्यानंतर ऑफिसमध्ये विक्रम सर आता त्यांच्या गेस्टची वेलकम करत असतात आणि ओळख करून देत असतात की हा माझा मोठा मुलगा पार्थ आणि तो माझा राईट हँड आहे, हा माझा छोटा मुलगा आहे आणि टॅलेंटेड आहे, यंग आहे, आणि रम्याची ओळख करून देतात. त्यानंतर ते खाली बसतात, बोलतात आज जीवा प्रेझेंटेशन करणार आहे. त्यानंतर जीवाला मात्र त्यांना पाहिल्यानंतर थोडीशी भीती वाटायला सुरुवात झालेली असते आणि ते सर बोलतात की हा जीवा का. त्यानंतर तो विचार करतो, ह्यांना कसं माझी नाव माहिती, म्हणजे यांना मी माहीत आहे का, असं थोडा वेळ विचार करतो. त्यानंतर सगळे चेअरवरती बसल्यानंतर जीवा पुढे असतो प्रेझेंटेशनजवळ. त्याला मात्र आता भीती वाटायला लागली असते, पहिलीच वेळ असते, हाताला घाम सुटलेला असतो, हात कापत असतात, पाय कापत असतात, तोंडातून शब्द काय फुटत नसतात.
हे पाहून जरासं विक्रम सरांना टेन्शन आलेलं असतं आणि रम्या मात्र मुद्दाम त्याला चिडवत असते. काय होते जीवा, जमणार आहे का तुला प्रेझेंटेशन करायला, कर ना चालू. हे केल्यानंतर विक्रम सर डोळ्याने तिला सगळा खुणवतात. त्यावरती मग ती गप्प बसते. आता मात्र जीवाला पहिल्या सगळ्या गोष्टी आठवायला हळूहळू सुरुवात झालेली असते. जेव्हा काय झालेलं असतं त्याला, म्हणजे कसं त्रास झालेला असतं, काय झालेलं असतं, आणि त्याला नंतर लक्षात येतं की आपण हार चोरल्यानंतर काय झालं, आपण आनंद निवास विकल्यानंतर नंदिनी बोलत होते, तुम्ही सही करत होता तेव्हा तुम्ही एकदा तर कसं पाहिलं नाही की हे आनंद निवास आहे. या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. जसे बाबा चिडले होते, पार्थने समजावून सांगितलं होतं की जुन्या आठवणी विकणे हे काही चांगली गोष्ट नाही. बाबा चिडले होते, बाबा म्हणले होते उद्यापासून तू ऑफिस जॉईन करायचं आहे. हे सगळं त्याला रिपीट आठवत असतं आणि त्यामुळे त्याचा हातपाय कापायला लागलेले असतात. मात्र त्याला नंतर लक्षात येतं, नंदिनीनं सांगितलं होतं जेव्हा भीती वाटेल तेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा समोर आणा. त्यानंतर मात्र त्याच्या डोळ्यासमोर मात्र नंदिनीचा चेहरा यायला लागलेला असतो. पार्थला थोडंसं टेन्शन आलेलं असतं की काय झाले, जीवा अजूनही एक शब्द का बोलत नाही. रम्या मात्र खुश असते कारण त्याला जमणार नाही असं वाटत असते. पण मात्र आता जीवा नंदिनीचा चेहरा आठवून फुल ऑन जोशमध्ये असतो आणि छानपैकी प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करतो. हे पाहून आता नंदिनीला आठवण तो करत आहे हे काय हिला माहीत नाही, पण जीवा प्रेझेंटेशन करते म्हणल्या रम्या आता चेहरा पाडलेला असतो आणि विक्रम सर आणि ते आलेले सर मात्र खुश असतात. पार्थ तर खूप खुश असतो कारण की त्याचा भाऊ प्रेझेंटेशन करणार म्हटल्यानंतर तो आधीच आनंदी असतो. त्यानंतर पण पाहतो काय इकडे काव्या मैत्रिणीबरोबर कोरियन मास्क लावून बसलेले असते. त्यावरती तिची मैत्रीण बोलते, काय झाले गं, आधीसारखं माझं डोकं खाल्लं होतंस, रिझल्ट काय लागणार आणि आता किती एवढी बिनधास्त आहे. असं म्हटल्यानंतर काव्या बोलते, तुला माहिती आहे का मी कोण आहे. काव्या पार्थ देशमुख, कुणाची, पार्थ देशमुखची बायको. पार्थ कशी आर्किटेक्टमध्ये फुल 1 नंबर आहे, तसे मी प्रिलिममध्ये 1 नंबर काढणार आहे, तू टेन्शन घेऊ नको. असं बोलते आणि तो मास्क काढते. त्यावरती ती बोलते, वाव किती छान ग्लो आलं आहे ना चेहऱ्यावरती. तर यावरती तिची मैत्रीण बोलते, हा ग्लो कोरियन मास्कने आलेला, तुझ्या इंडियन नवऱ्यामुळे आले. असं बोलल्यानंतर ही बोलते, काही पण तू बोलत जाऊ नको गं. तर यावरती तिची मैत्रीण बोलते, हो मला माहिती तुझं असंच आहे, जवळ यायचं आणि परत लांब जायचं, मनामध्ये आहे तर सांगायचं नाही. तर यावरती ती बोलत असते, असं काही नाही, तू उगाच काहीतरी बोलू नको. तर यावरती ती बोलते, चला आपण रॅपिड फायर खेळूया का. त्यावरती ती बोलते, तुझं काय चाललं आता, कधी पण तुला काय पण खेळायचं असते. तर त्यावरती अलिशा बोलते, नाही नाही चल खेळूया. मग त्यानंतर ती विचारते, आबाळ म्हणजे काय, नंतर मैत्री म्हणजे कोण. तर ती मैत्री म्हणजे अलिशाचं नाव सांगते. विश्वास म्हणजे कोण, नंदिनी. आणि प्रेम म्हणजे कोण, तर ती लगेच पार्थचं नाव घेते. पार्थचं नाव घेतल्यानंतर तिची मैत्रीण म्हणते, बघितलंस का कुणाचं नाव घेतलंस, हे बघ आता तुझ्या मनात आहे. आता हे वर्षही संपत आलेलं आहे, डिसेंबर महिना जवळ आलेला आहे, आता तुझ्या मनातलं खरं बोलून टाक. असं ती तिची मैत्रीण तिला सांगत असते. हे मात्र आता थोडीशी शॉक झालेली असते की आपण पटकन पार्थचं नाव घेतलं, खरंच आपल्या मनामध्ये पार्थमधून आता प्रेमाच्या भावना निर्माण व्हायला लागलेत काय, ह्याचा विचार मात्र काव्या करत असते आणि शांत झालेलं असतं. आपण कसं काय पटकन पार्थचं नाव घेतलं ह्याच्याच विचारामध्ये ती असते. आता आपण उद्याचा एपिसोड पाहणार आहे. या एपिसोडमध्ये आपण पाहतो काय प्रेझेंटेशन खूप छान झाल्यामुळे मात्र इकडे त्यांना प्रोजेक्ट भेटलेला आहे जीवामुळे. आणि आता ही आलेली आहे व्यसू आत्या तिच्या मैत्रिणीकडून काव्याचा पास्ट सगळा जाणून घ्यायला. आणि नंदिनी खूप खुश आहे कारण की जीवाला प्रेझेंटेशन भेटलेलं आहे. पण पाहतो काय इकडे मात्र सगळ्या कंपनीमध्ये हिनं पसरलेलं आहे की बायकोमुळे प्रेझेंटेशन भेटलेलं आहे, प्रोजेक्ट भेटला आहे. आता काय होईल ते आपण उद्या पाहू.